नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्र हो, शरदचंद्र पवारांची निवृत्ती हा सगळ्या महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय आहे. कदाचित मी हा विषय मांडेपर्यंत शरद पवार आपल्या निवृत्तीबाबत काहीतरी निर्णय घेतील. कदाचित ते आपली निवृत्ती वापस घेतील किंवा निवृत्तीच्या मुद्द्यावर ठाम असतील. जे काय व्हायचं ते होईल, पवार निर्णय घेतील. पण मी आता जो व्हिडिओ करतो आहे, म्हणजे तुमच्या समोर येण्याच्या बराच काळ आधी, पवारांचा निर्णय घेण्याच्या आधी मी हा विषय मांडतो आहे. त्यामुळे पवारांच्या निवृत्तीबाबत भाष्य करताना माझ्या समोर आणि समस्त महाराष्ट्राच्या समोर काही प्रश्न पडलेले आहेत. शरद पवारांनी निवृत्ती घेतल्यानंतर काय मोठा विचार मांडला असं सांगितलं जात आहे. म्हणजे बघा, 82-83 वय झाल्यावर आता शरद पवारांना मिळवण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे. या वयात कुठेतरी थांबायला हवं, म्हणून पवार साहेबांनी मोठ्या मनाने हा निर्णय घेतला. आणि खरंच आहे, पवारांच्याकडं आता मिळवण्यासारखं उरलंय तरी काय? सगळी सुख पवारांच्या दारात आहेत, सगळी पद पवार उपभोगून झालेत. आता शरद पवारांना मिळू शकतील अशी 2 पद, जे एक मिळण्याची सुतराम शक्यता दिसत नाहीये, कुठेच नाही, कशीच नाही. ते म्हणजे देशाचं पंतप्रधान पद. एका महाराष्ट्रवादी पक्षाला देशाचं पंतप्रधान पद मिळणं शक्य नाही. त्यामुळं पवारांनी निवृत्त होण्यात काहीच अडचण नाही, असंही काही जण बोलतायत. दुसरं पवारांना पद मिळू शकतं ते म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद. ते जगलरी करून मिळवण्यात पवार एक्सपर्ट आहेत. आता आपल्या पक्षासाठी का मिळवता आलं नाही हा भाग वेगळा, पण पवार त्यात एक्सपर्ट आहेत. पवारांना ते मिळू शकतं, पण पवारांची ते पद घेण्याची कितपत इच्छा आहे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं सगळ्या पदाला, सगळ्या सुखांना उपभोगून झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्याचं पवारांनी बोलून दाखवलं. आता राजकारण म्हणजे तरी काय? कशाला म्हणतात राजकारण? राजकारण म्हणजे सहकारावरची पकड, शिक्षणावरची पकड, अन्य सामाजिक संस्थांवरची पकड, याला आपण राजकारण म्हणतो. म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून सहकार, शिक्षण, समाजकारण या सगळ्यांवरती पकड बसवणं, यालाच आपण राजकारणाच्या खेळी म्हणतो. पवारांनी आपल्या पक्षाचं अध्यक्षपद सोडताना बाकीच्या अन्य पदाबाबत मात्र कोणताही विचार केलेला दिसत नाही. शरद पवार महाराष्ट्राच्या विधानसभेतून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. राज्यसभेची त्यांची कारकीर्द सुरू होऊन 3 वर्ष झाली. आता उरली 3, कारण राज्यसभेची कारकीर्द 6 वर्षाची असते. 3 वर्षाचं राज्यसभेचं सदस्यपद शरद पवार सोडणार नाहीयेत. सोडणार आहेत काय? फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद. राज्यसभा सदस्यपद शरद पवार सोडणार नाहीत. त्यामुळे याला राजकारणातून निवृत्ती असं अजिबात म्हणता येणार नाही. पवारांनी आपल्या सगळ्याच पदांचा त्याग केला असता तर बरं झालं असतं, कळलं असतं की यांना खरंच निवृत्त व्हायचंय. हे उद्धव ठाकरेंच्या सारखं आहे. म्हणजे मी वर्षाचा त्याग करतो आहे, मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे, मी विधान परिषद सदस्यपदाचाही त्याग करतो आहे. पहिल्या दिवशी सोडलं वर्षा, दुसऱ्या दिवशी सोडलं मुख्यमंत्रीपद, आणि अजूनपर्यंत विधान परिषदेचं सदस्यपद सोडलेलं नाही. मी त्याग करतोयची घोषणा तर करून टाकली. असंच कार्यकर्ते रडले होते. लाईव्ह प्रसारण चालू होतं वर्षा ते मातोश्री उद्धव ठाकरेंच्या प्रवासाचं. कदाचित उद्धव ठाकरेंच्याकडूनच पवारांनी हे घेतलंय की काय माहित नाही. राजकारणातून निवृत्त होतो तर म्हणतायत, पण राज्यसभे सदस्यत्वपद मात्र शरद पवारांनी आपल्याकडं कायम ठेवलेलं आहे. बरं, ते सोडा. चला, कशा करता उगाच पोटनिवडणूक, पुन्हा ते सगळे झमेले, पुन्हा त्या भानगडी. आधीच प्रत्येक निवडणुकीत 10-10 मतं फुटली आमदारांची, पुन्हा अजून उरली सारली उद्धव ठाकरेंची 10 गेली फुटून, तर काय घ्या. हे पवारांना वाटलं असेल, म्हणून पवारांनी उद्धव ठाकरेंच्या इब्रतीला शाबूत राखण्यासाठी पद न सोडण्याचा निर्णय घेतला असेल. पवारांच्याकडं राजकारणातील अत्यंत महत्वाची अशी कितीतरी पद आहेत. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला नियंत्रित करणाऱ्या सगळ्या संस्था पवारांनी आपल्या ताब्यात ठेवल्यात. त्यातल्या त्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेवर पवार कायम अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला
साखर कारखानदारीला नियंत्रित करणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर शरद पवारांचा कब्जा आहे. पवारांना खरंच राजकारणातून निवृत्ती घ्यायची असेल तर पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यायलाच हवा. पण पवार ते देतील का नाही माहीत नाही, कारण पवारांना राजकारणातील निवृत्तीच्या आडून म्हणजे केवळ पक्षाचं अध्यक्षपद सोडून संपूर्णतः आपल्या बाकीच्या राज्यकारभारावर स्वतःचं नियंत्रण ठेवायचं आहे. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवार चकार शब्दानं बोलताना दिसत नाही. शरद पवारांनी ही घोषणा म्हणजे निवृत्तीची घोषणा ज्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये केली होती त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं अध्यक्षपदही शरद पवारांच्याकडे आहे. शरद पवारांनी या प्रतिष्ठानला सोडण्याचा निर्णय घेतला आहे का, कळलं पाहिजे आम्हालाही, तेवढं स्पष्ट झालं पाहिजे. पण पवारांनी याबाबत चकार शब्दांनी बोललेलं आम्हाला आठवत नाही. यशवंतराव चव्हाणचं अध्यक्षपदही पवारांच्याकडे शाबूत आहे, म्हणजे याला निवृत्ती म्हणायचं का. रयत शिक्षण संस्था म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची ही संस्था जी पवारांनी घटना बदल करून आपल्याकडे ठेवली, म्हणजे एन डी पाटील त्यांचे मेवणे आणि त्यांच्याकडून शरद पवार यांच्या ताब्यात ही संस्था आली आणि तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार अध्यक्ष आहेत. या रयतच्या घटनेत सुद्धा पवारांनी बदल केलाय. नुसता बदल केला नाही तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, आणखी काही नातेवाईक या सगळ्यांना रयतमध्ये सहभागी करून घेतलाय डायरेक्टर म्हणून. म्हणजे शरद पवारांनी रयतवर आता प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखी आपली तिथं कमांड ठेवलेली आहे. रयतचा राजीनामा देखील पवारांनी देण्याचा निर्णय घेतलाय का. मग कसलं आलंय निवृत्ती. कोण म्हणतंय पवार निवृत्त होत आहेत. पवार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदावर स्वतःच्या ऐवजी आपल्या घरातलं कोणीतरी बसविण्याचा प्रयत्न करतायत, एवढंच. पवारांनी या सगळ्यातून निवृत्ती पत्करली आहे आणि त्यांना काहीही नकोय असं अजिबात नाही आहे. पवारांनी फक्त राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडलंय, राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेले नाहीत. पवारांचा ताबा मुंबई क्रिकेट असोसिएशनवर देखील आहे, तिथेही ते पदाधिकारी आहेत. या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सगळ्याच पदाचा राजीनामा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे पवार आहेत. ते ग्रंथालय संघ सुद्धा आहे, लायब्ररीचा ग्रंथालय संघ मुंबईतला, त्याच्यावर पवारांचा ताबा आहे, त्याच्या अध्यक्ष आहेत पवार. याला सोडणार आहेत का पवार. ते कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली म्हणून, नाही तर कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पवारच होते. मग कुस्ती असो, पुस्तक असो, क्रिकेट असो, शिक्षण संस्था असो, प्रतिष्ठान असो, साखर असो की अजून कुठेही असो, पवारांचा आणि पवारांचाच ताबा आहे. मग निवृत्तीच्या संकेतानंतर त्यांच्या समर्थकांनी जो काही छाती बडवून रडण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये केला आहे, पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही, फक्त पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. तर एवढं रुदन चाललंय. हा सगळा प्रकरणा सहानुभूतीसाठी चाललाय. जसा सातारच्या सभेत सह्याद्री पावसात भिजला याचा गोंधळ पवारांच्या अनुयायांपेक्षा माध्यमांनी जास्त केला, खूप केला तो माध्यमांनी गोंधळ. बघा पवार साहेब या वयात सुद्धा उत्साहात पावसात भिजले. पावसात भिजलेलं ते पाणी आता लोकांच्या डोळ्यात साचू लागलंय. हेच काय ते पवारांच्या निवृत्तीचा संकेत म्हणायला हवा, बाकी काही नाही. पवारांची निवृत्ती मनातून असती, हृदयातून असती आणि खरोखरच आपण सगळं मिळवलंय हा भाव असता तर या सगळ्या पदाचा राजीनामा देखील पवारांनी दिला असता. याचा अर्थ स्पष्ट आहे, सत्तेची केंद्र हातात ठेवायची आहेत, पण दोरी दुसऱ्याच्या हातात ठेवून त्याच्यावर आपला ताबा ठेवायचा आहे. हे म्हणजे आता मी ड्रायव्हिंग सोडली आहे पण गाडीचा मालक म्हणून कायम राहणार आहे, नौकर ड्रायव्हर ठेवणार आहे
आणि त्याच्याकडून आपली गाडी हवं तिथं घेऊन जाणार आहे. इतकंच. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.